परिसर निसर्ग जागृती या मालिकेचं लेखन केले डॉक्टर सुधीर कुंभार यांनी. श्रोतेहो, वाहनं चालवताना आपल्याला अचानक पोलीस अडवतात. लायसन्स, गाडीची कागदपत्र आणि पीयूसी मागतात. नेहमीप्रमाणे कागदपत्रे ट्रॅफिक पोलीस पाहतात. पीयूसी मागणी करताच आपल्याकडे जुनी पीयूसी असते ती आपण दाखवतो. अनेकदा त्यामुळे मग वाद निर्माण होतात. पीयूसी म्हणजे काय तर पोल्युशन अंडर कंट्रोल. जे वाहन चालवतात ते प्रदूषणाची चाचणी घेतल्यानंतर प्रदूषण पातळी ओलांडत नाहीत ना हे पाहून दिलेलं प्रमाणपत्र असतं. ते बंधनकारक आहे. पीयूसी असणं दुचाकी, 3 चाकी, 4 चाकी, BS6 खासगी आणि सरकारी सर्वांना ते बंधनकारक आहे. प्रश्न आहे तुमचं वाहन प्रदूषणकारी आहे की नाही हे ठरण्याचा. वाहनातून बाहेर पडणारा धूर विशिष्ट पद्धतीनं तपासून मग मशीनद्वारे धुरातील घटकांची मात्रा पाहिली जाते. डिझेल, पेट्रोल या जीवाश्म इंधनावर चालणारी वाहनं धूर बाहेर टाकतात. यावर बंधन कशाला सरकारनं लावलं असं काही वेळा आपल्याला वाटतं. पण यात तडजोड करायला नको. या मताशी सर्वजण आपण ठाम असलं पाहिजे. कोणी म्हणेल टायर जळणं, चुलीत लाकडं जाळण्यानं, गौरा जाळल्यानं, कारखान्यातील धूर आणि फटाक्याचा धुरांचं प्रदूषण करतोच की. शेतकऱ्यांनी जळलेलं पाचट, कचरा पेटवून होणारा धूर, ग्रामपंचायत, नगरपालिका यांच्या कचरा जाळण्यामुळे निर्माण होणारा धूर, प्लॅस्टिकचे कागद शेकोटीमधून पेटवून मग धूर होतो. याबाबत मग कोणी का सांगत नाही. यातून होणारं प्रदूषण वाहनांच्या आणि विमानांच्या धुरानं होणाऱ्या प्रदूषणासारखं मोठं असतं आणि यातील वायू आणि काजळी यांचं प्रमाण प्रचंड असतं. पण त्यावरही कायदे आहेत. पीयूसी चाचणीमध्ये सायलेन्सरमधून बाहेर पडणारा धुरातील कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोकार्बन आणि इतर प्रदूषके यांचं प्रमाण पाहिलं जातं. मोटार व्हेइकल अॅक्टनुसार वाहनधारकांकडे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र हे आवश्यक आहे. 15 वर्षांनंतर पुन्हा रजिस्ट्रेशन करताना पीयूसी बंधनकारक आहे. कॅटॅलिटिक कन्व्हर्टर कार्यरत नसेल, व्हॅक्यूम सिस्टीम, पंप अथवा इतर इंजेक्शन मिक्सर योग्य प्रकारे काम करत नसेल, तसंच हवा आणि इंधनाचं प्रमाण योग्य नसेल तर धुरामध्ये अपुऱ्या ज्वलनानं तयार झालेले कार्बनचे कण आणि हायड्रोकार्बन यात वाढ होणार. डिझेल आणि पेट्रोलमध्ये रॉकेल टाकून ते इंधन म्हणून वापरणाऱ्या अनेक गाड्यांच्यामधून धुराच्या लोटच्या लोट हवेत मिसळताना दिसतात. त्या वाहनांवर कारवाई होणं आवश्यक आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं देशभरातील सर्व वाहनांसाठी एकच पीयूसी वैधता प्रमाणपत्र चालणार नाही अशी अधिसूचना जारी केलेली आहे. पीयूसी नसेल तर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. सर्वोच्च न्यायालयानं विमा कंपन्यांना पीयूसी सर्टिफिकेट सादर करेपर्यंत पॉलिसी रिन्यू न करण्याचे आदेशही दिलेले आहेत. वाढलेल्या प्रदूषकांच्या प्रमाणामुळे महाराष्ट्रातील 18 पेक्षा जास्त शहरं प्रदूषक शहरं म्हणून समाविष्ट झालेली आहेत. दरवर्षी धूर आणि धुकं मिळून होणारे धुरकं याचा परिणाम जनमानसावर किंवा वाहतुकीवर होत चाललेला दिसून येतोय. मोठ्या शहरात दररोज लाखो वाहनं धावतात. त्यामुळे श्वसन संस्थेचा दाह, दमा, अस्थमा, डोळे चुरचुरणं या बाबी आपल्याला सतत सतावतायत. म्हणून निसर्गमित्रांनो, आपल्या घरातील सर्व वाहनांचे पीयूसी सर्टिफिकेट वेळोवेळी घेतले पाहिजे का हे पाहायला हवं. एक निसर्गप्रेमी म्हणून आपण याबाबत जागरूक राहूया. परिसर या कार्यक्रमात निसर्ग जागृती या मालिकेचं लेखन केलेलं होतं डॉक्टर सुधीर कुंभार यांनी. श्रोतेहो, आपण आहात आकाशवाणी सातारा केंद्रासोबत.